आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. हाकेजी, मला सांगा, तुम्ही सातत्याने ओबीसीसाठी आवाज उठवता, पण आता तुम्हालाच जातीवादी ठरवलं जातंय. मी परवाच्या प्रकरणावरून तुम्हाला ते तुम्ही परभणीला गेलं तर तिथं टार्गेट केलं गेलं. नेमकं तुमचं काय म्हणणं आहे सगळ्याची? हे बघा, मला जातीयवादी, मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिला त्या दिवसापासून ठरवलं गेलं. ही काही परिस्थिती आजची नाही, त्यामुळे ते अपेक्षितच आहे. आयोगाचा राजीनामा दिला, मी जातीयवादी. भुजबळ साहेबांच्या बाजूनं ओबीसीची बाजू कशी न्याय्य आहे ही ज्यावेळी मांडणी केली त्यावेळी मी जातीयवादी. उपोषणाला बसलो त्यावेळी मी जातीयवादी. ओबीसीचे बाजू हक्क अधिकार मांडले जातीयवादी. त्यामुळे मला दुःख या गोष्टी. यावेळेस गुन्हेगारांचं समर्थन करताय, वाल्मिक कराडचं समर्थन करताय असा आरोप होतोय. मग हा काय? नाही, आरोप कोणी काही करेल, पण मी कुठंही कधीही कुठल्याही फुटेजमध्ये, कुठल्याही चर्चेमध्ये, कुठल्याही पॅनल डिस्कशनमध्ये मी कधीही आरोपीचं समर्थन केलेलं नाही. हे मला सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे. मला एक फुटेज असं दाखवावं की मी त्या आरोपीचं समर्थन केलेलं आहे. दुर्दैव असं आहे की परभणीच्या घटनेचं ज्या लोकांनी मला टार्गेट करायला हवं होतं त्यांनी न करता इतर बांधवांनी मला टार्गेट करणं ही खरं तर मला न पटलेली गोष्ट आहे. कारण काय कारण? या महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द व्हावा म्हणून याच महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चांची मागणी होती. मी एक सामाजिक न्यायाची बाजू लावून धरलेला, सोशल जस्टिससाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि मी तिथं सूर्यवंशी नावाच्या सोमनाथ सूर्यवंशीची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्या कुटुंबियाला भेटायला, श्रद्धांजली व्हायला गेलो होतो. यामध्ये मी कुठेही कुठल्याही पक्षाचा, भाजपचा हस्तक, भाजपचा समर्थक, मी कधीही कुठल्याही स्टेजवर हाकललं गेलं असं काही नाही, कुठेही नाही. सगळं फुटेज आहे. मी माझं स्पीच दिलेलं आहे. मी त्या कुटुंबियाशी अर्धा तास बोललेलो आहे, बसलेलो आहे. या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. तुम्हाला मीडियाला तर काहीतरी गेलो होतो मी श्रद्धांजली व्हायला, आणि मी त्यांच्या आईला आणि भावांना भेटलोय. अतिशय 1 तासभर त्यांच्या घरामध्ये जाऊन भेटलोय. हा टार्गेट कोण करते? टार्गेट हे बघा, जी काही पॉलिटिकल लोक आहेत, पक्षाच्या अजेंड्यावर काम करणारी माणसं आहेत, त्या लोकांनी टार्गेट केलं. पण त्यांनाही माझा सवाल आहे, इथल्या व्यवस्थेमधले अॅट्रॉसिटीचे गुन्हे कुणाच्या विरोधात आहेत, काय आहेत, कशासाठी आहेत, ते एकदा त्यांनी बघावं. लक्ष्मण हाकेंना टार्गेट करण्याऐवजी इथल्या व्यवस्थेच्या बाजूनं त्या सूर्यवंशीच्या जी हत्या आहे तिथं मी श्रद्धांजली व्हायला गेलोय. उद्या मुख्यमंत्री तिथं गेल्यावर त्यांना पण हाकलणार का? त्यामुळं विषय हा त्यांनी डायव्हर्ट करायचा. आज तुम्हाला धमकीचा फोन आला प्रेसपूर्वी, काय प्रकारे? आज धमकीचा फोन आला, तू तुझ्या घरचं बघ, तू तुझ्या प्रपंचाचं बघ, तू कशाला पडतो, तू कशाला बाजू घेतो, आईमाईवरनं शिव्या देणे, हे चालूच आहे. आणि हा एक कॉल नाही, दिवसभरामध्ये शेकडो कॉल येत आहेत. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची बाजू घ्यायची की नाही, इतर लोकांनी बोलायचं की नाही. आरोपीचं कोणी समर्थन केलं? कुठं समर्थन केलं आरोपीचं? पण एखाद्या कम्युनिटीला तुम्ही आरोपी म्हणू नका हे म्हणणं म्हणजे चूक आहे का? हे जातीयवादी आहे का? तुम्ही उचल घेतली म्हणतात. आम्ही उचल, तुम्ही कुणाची घेतली मग? आणि हो, आम्ही घेतली ओबीसीची उचल. गावगाड्यातला आत्ता नाथपंथी डवरी गोसावीच्या संदर्भात तुम्हाला बोलायचं म्हणलं, त्यांचं मॉब लिंचिंग होतं. हो, लक्ष्मण हाके बोलतो मॉब लिंचिंग वरती वेळोवेळी. गिरी गोसावी समाजातल्या 2 छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली. लक्ष्मण हाके पहिल्या दिवसापासून ओरडतोय, पण इथल्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना, शरद पवारांना दिसत नाही. ते लातूरात ऑनर किलिंग झालं, त्या संदर्भात तुम्ही डायरेक्ट अभिमन्यू पवारवरती आरोप केले, काय? कारण अभिमन्यू पवारांनी ज्या पद्धतीनं बीडमध्ये भूमिका मांडली, स्वागत आहे त्यांच्या त्या भूमिकेचं. पण लातूर पासून 20-25 किलोमीटरवरचं हे प्रकरण दिसू नये, हा प्रश्न आहे ना. फोटो आहेत, आरोपी सोबत फोटो आहेत माझ्याकडे, मी देतो मीडियांना. कोणाचे फोटो आहेत? त्या आरोपीचे फोटो आहेत. कोणासोबत? अभिमन्यू पवारांसोबत. आणि त्या मुलाच्या हातात पिस्टन आहे. त्या मुलाचा हात याच्या अगोदरही खुनाचा गुन्हा आहे त्याच्या नावावर. तो अवैध सावकारीचे धंदे करतो. आणि त्याच्याबरोबर आम्ही म्हणायचं का अभिमन्यू पवारांना राजीनामा दिला पाहिजे? कारण त्यातलं तथ्य, वास्तव, इथली न्याय व्यवस्था, पोलीस प्रशासन यांनी त्यातलं तथ्य बाजूला काढावं. आम्ही त्या जातीच्या विरोधात किंवा त्या आरोपीच्या जातीचं नाव घेतलं का? आम्ही जातीच्या विरोधात मोर्चा काढा असं आम्ही म्हणू शकतो ना? म्हणलं का आम्ही तसं? आजपर्यंत कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या मेंढपाळ बांधवावरती हल्ले झाले, त्यांच्या हत्या झाल्या, 10 पेक्षा जास्त हत्या आहेत. मग त्या आरोपींची जात शोधून आम्ही जातीय विद्वेष या महाराष्ट्रात निर्माण करायचा का? हे मी माझ्या कम्युनिटीबद्दल बोलतोय. असेच प्रश्न या ओबीसी मधल्या, VJNT मधल्या अनेकांच्या बाबतीमध्ये घडतायत. मग या लोकांनी सहन करायचं हे सगळं? म्हणजे मीडिया ट्रायल, मीडिया सुद्धा एका हत्येला वेगळा न्याय आणि इतरांच्या हत्येला वेगळा न्याय, हे कसं असू शकतं? ही भावना काय म्हणायचं? हे मला हत्याकांडात तुम्हाला असं म्हणायचं एकांकी चालले सगळं. देशमुख हत्याकांडात फिल्मी डायलॉगबाजी, आरोप प्रत्यारोप, एखाद्या पॉलिटिकल लिडर्सवर
लिडर्सचा इन्फ्लुएन्स किंवा त्याला डोळ्यासमोर ठेवून त्याचा बळी घेण्यासाठी म्हणा किंवा अजून काही म्हणा, आरोपी असतील तर आरोपीचं समर्थन करायला लक्ष्मण हाके बांधील नाही किंवा तेवढी वैचारिक दिवाळखोरी माझी निघालेली नाही. आरोपीचं तिकडे जाऊन समर्थन मोर्चे का करता सभा मोर्चा का करता? कुठं, एक श्रद्धांजलीची सभा होती ती. तुम्हाला श्रद्धांजली सभा घ्यायचा जसा अधिकार आहे आणि तुमच्या सभांची संख्या काढा आणि माझ्या काढा. मी एकाच सभेमध्ये मी जाऊन फक्त श्रद्धांजली वाहिली आणि तिथं मी एवढंच बोललोय की एका कम्युनिटीला त्यांची आडनावं शोधून तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. एवढाच विषय आहे. मग मुद्दा हाच आहे. इलेक्शनच्या आधी जरांगे विरुद्ध हाके आणि आताही तेच होतं दिसतंय. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लागतो आणि राजकारण्यांच्या पोळ्या भाजल्या जातात याच्यावरून. समाजात जे ते निर्माण झाली, सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय, याला जबाबदार कोण? याला जबाबदार इथले लोकप्रतिनिधी, इथले गृह विभाग, इथले मुख्यमंत्री, इथले प्रशासनातले माणसं, इथले आमदार खासदार, हे सगळे जबाबदार आहेत की जे त्यांनी आपल्या न्याय व्यवस्थेवरती, पोलीस डिपार्टमेंटवरती विश्वास ठेवायला हवा होता. किमान सत्ताधारी पक्षांनी तरी आपल्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तेच मीडिया ट्रायल करतायत, तेच मोर्चे काढतायत आणि त्यांचेच मुख्यमंत्री. हे कसं काय चालू शकतं? पण तुम्ही आरोपीचं समर्थन करता असा आरोप होतो तुमच्या. आरोपीचं समर्थन लक्ष्मण हाकेंनी कधीही कुठेही केव्हाही केलेलं नाही. एक फुटेज मला आणून द्यावं, मी आजपासून सार्वजनिक जीवनातनं संन्यास. आता लातूरचं प्रकरण तुम्ही पुढे दसाच नेसणार का? कारण हे ऑनर किलिंगचं सिरियस प्रकरण आहे. ऑनर किलिंग, जात वर्चस्वाच्या भावनेतनं आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत. एका मेंढपाळाच्या पोरानं, एका धनगराच्या पोरानं आमच्या घरात घुसणं किंवा आमच्या मुलीला घेऊन जाणं, अशा पद्धतीचा त्याचा युक्तिवाद केला जातोय, समर्थन केलं जातंय. ऑनर किलिंग महाराष्ट्रामध्ये घडतोय. सैराटची स्टोरी ज्या पद्धतीने आहेत त्याच्यापेक्षा भयानक स्टोरी या माऊली सोटच्या बाबतीमध्ये आहे. याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर व्यक्त झालं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात घ्या, त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी असं म्हणू शकतो ना. पण मी जात शोधायचं काय कारण आहे? असं प्रकरण जातीय भावनेतून केलेलं असून सुद्धा लक्ष्मण हाके जात शोधत नाही. ही जबाबदारी माझी आहे. समोरचे शोधत असतील तर ते बघावं ना व्यवस्थेनं. परत तुम्ही आम्हाला म्हणणार की हे जातीयवादी. मुद्दा हाच आहे. आज हॉस्टेलवरील मुलांना एका विशिष्ट समाजाच्या टार्गेट केलं जातं, एकटं पाडलं जातं, बहिष्कृत त्यांच्यावर. हे खूप भयानक पद्धतीने चालू आहे. हॉस्टेलवर मुलं टार्गेट होत आहेत, स्पर्धा परीक्षा देणारी मुलं टार्गेट होत आहेत, ऊसतोडीला जाणारे मजूर टार्गेट होत आहेत, तलाट्यापासून, ग्रामसेवकापासून, शिक्षकापर्यंत एखाद्या शाळेत, कोकणामध्ये वगैरे जे जॉब करतात मुलं ते टार्गेट होत आहेत. रोडनं वाहतूक करणारे वाहनांचे ड्रायव्हर टार्गेट होत आहेत. हे थांबवणार कसं आणि कोण? शासनाचे कुणावर आहे उत्तरदायित्व शासनाचं? बरं, शासनावरच टीका करण्यापेक्षा सामाजिक विचारवंत कुठं आहेत, साहित्यिक कुठं आहेत, सामाजिक कार्य करणाऱ्या एनजीओ त्याचे प्रमुख कुठं आहेत, सोशल वर्कर कुठं आहेत? सोशल वर्कर बिंदू नामावलीबद्दल बोलतात, त्यांना काय माहिती आहे त्या बिंदू नामावलीबद्दल? कोर्टात जावं. काही चाललंय या महाराष्ट्रामध्ये. हे होते लक्ष्मण हाके, व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.